राजकारणामुळे नाती तुटत नसतात. महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक. संजय राऊत. उद्धवराज यांच्यातील नात्यासाठी राजकीय व्यक्तीची गरज नाही, राजकारणामुळे नाती तुटत नसतात असं संजय राऊतांनी नमूद केलं. ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. उद्धव ठाकरेंच्या मनात राज ठाकरेंविषयी कोणताही अहंकार, कटुता नाही असंही राऊतांनी स्पष्ट केलंय. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एक हात पुढे केला. उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला. राज ठाकरे मुंबईत येऊ देत, मग चर्चा करूया. रोज या विषयावर चर्चा करू, त्या विषयाचं गांभीर्य का घालवायचं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी आपण पुढे येण्यास तयार असल्याचं एका मुलाखतीत सांगितल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला आणि दोन्ही बंधू कधी एकत्र येतात याकडे सगळ्यांच्या नजरा खेळल्या आहेत. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना जनसामान्य व्यक्त करत असून राज अथवा उद्धव यापैकी कोणीच यावर अजून स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या परदेशात असून ते मुंबईत आल्यावर याविषयी चर्चा करतील. तोपर्यंत या विषयावर कोणीही बोलू नये अशा सूचना मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र असं असलं तरी ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्यावरून माध्यमात राज्यात चर्चा कायम असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना या विषयावर आज पुन्हा प्रश्न विचारण्यात आले आहेत. यावर ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचंही ते म्हणाले आहेत. मीडिया फारच पुढे गेलाय. त्यांनी युतीची घोषणाच केली. बघा, राज ठाकरे मुंबईत नाहीये. ते कुठे गेले त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. ते मुंबईत नाहीये आणि नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आणि त्याला प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे यांनी दिला. आपण इथेच थांबायला हवं. काही दिवस जाऊ द्या. मनसे प्रमुख जे मुंबईत नाहीयेत त्यांना मुंबईत येऊ द्या आणि त्यानंतर आपण सगळे चर्चा करू. रोज याच्यावर चर्चा करून कशा करता त्या विषयाचं गांभीर्य घालवायचं आहे ना. लोकांच्या मनातल्या भावना आहेत. विषय तर जिवंत ठेवावा लागेल ना. तुम्ही जिवंत ठेवत राहा ना. हा विषय जिवंतच राहणार. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही. त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही. या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना, दोन्ही बाजूला. आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहेत, कुटुंबात त्यांच्या भावना काय आहेत. या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात, हे लक्षात घ्या. आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहे. कमालीचे म्हणजे कुठपर्यंत? आता ते तुम्ही एक पट्टी घ्या आणि ते मोजत राहा, पण ते कमालीचे सकारात्मक आहेत की महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नुकसान होऊ नये आपल्याकडून. त्यासाठी त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत सकारात्मक आहे. ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचंय त्यांनी यावं. आता कालच मला रिपब्लिकन पक्षातल्या एका प्रमुख गटाचा संपर्क त्यांनी केला की आम्हालाही या प्रवाहात यायचंय मराठी म्हणून. आता मी त्याच्याविषयी लगेच फोड करणार नाही, पण प्रमुख या चळवळीतले जे नेते आहेत त्याने सांगितलं की आम्हालाही तुम्ही या प्रवाहात सामील करून घ्या. जर दोन ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील तर आमच्या सरकारना सुद्धा मागे राहता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.